विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला आज प्रॅक्टिस सेट 1.3 शिकवणार आहे. 1.3 हे प्रॅक्टिस सेट टेस्ट ऑफ सिमिलरिटी ऑफ ट्रायंगल ह्यावर अवलंबून आहे. त्या टेस्ट कोणते आहेत ते तुम्हाला मी सांगतो. पहिली टेस्ट आहे ए टेस्ट, अँगल टेस्ट. दुसरी आहे ए टेस्ट, अँगल टेस्ट. तिसरी आहे एस टेस्ट, साइड अँगल टेस्ट. आणि चौथी आहे एस टेस्ट, साइड टेस्ट. ह्या सर्व टेस्ट आपण पाहिल्या आहेत आणि त्या टेस्टचा वापर आपण ह्या एक्झाम्पल मध्ये करणार आहोत. आता आपण या ठिकाणी प्रॅक्टिस सेट 1.3 मधील दुसरं एक्झाम्पल नंबर 2 आपण पाहूया. आर द ट्रायंगल इन फॉलोइंग फिगर सिमिलर इफ एस बाय विच टेस्ट. आपल्याला नेहमीप्रमाणे 3 स्टेप लक्षात घ्यायचे आहे आणि ह्या 3 स्टेप आपण जेव्हा मॅथ सोडवतो त्यावेळेला त्या लक्षात घेतल्याच पाहिजे. पहिली स्टेप आहे की उदाहरणामध्ये आपल्याला काय दिलेलं आहे. दुसरी स्टेप उदाहरणामध्ये आपल्याला काय सोडवायला सांगितलेलं आहे. आणि तिसरी स्टेप आपण ते उदाहरण कसं सोडवणार आहोत. मग या ठिकाणी उदाहरणामध्ये आपल्याला काय सोडवायला सांगितलं ते महत्वाचं आहे, ते पाहूया. अगोदर आपल्याला सांगितलेलं आहे की हे दोन ट्रायंगल PQR आणि ट्रायंगल LMN हे सिमिलर आहेत का असा प्रश्न विचारलाय. इफ एस तर ते कोणत्या टेस्टनुसार आहेत ते आपल्याला पाहायचं आहे. ह्या आकृतीमध्ये तुम्ही पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी दोन्ही ट्रायंगलच्या सर्व साइड दिलेल्या आहेत बघा. म्हणजे आपल्याला या ठिकाणी एस टेस्ट सिद्ध करायचं आहे. ते करताना त्यांच्या बाजू जर प्रमाणात आल्या म्हणजे रेशो मध्ये आल्या आणि ते सारखे आले, तिन्ही बाजूंचा रेशो जर सारखा आला तर ते आपल्याला एस टेस्ट नुसार एस टेस्ट ऑफ सिमिलरिटी नुसार ते सिद्ध करता येईल. मग पाहूया आपण. इन ट्रायंगल PQR अँड ट्रायंगल LMN पहिला रेशो आहे साइडचा रेशो. PQ अपॉन LM इज इक्वल टू 6/3. 3 ने डिवाइड करूया. 3 2 जा 3 1 जा. त्याचा रेशो आलेला आहे 2/1, रेशो 1. दुसरा रेशो आहे QR अपॉन MN इज इक्वल टू 8/4. 4 ने डिवाइड करूया 8 ला. 4 2 जा 4 1 जा 2/1, रेशो 2. आणि तिसरा रेशो आहे PR अपॉन LN इज इक्वल टू 10/5. 5 ने डिवाइड करूया 10 ला. 5 2 जा 5 1 जा 2/1, रेशो 3. ह्या तिन्ही रेशो आपल्याला सारखे दिसत आहेत बघा. 2/1, 2/1, 2/1. Therefore, रेशो PQ अपॉन LM इज इक्वल टू QR अपॉन MN इज इक्वल टू PR अपॉन LN. फ्रॉम 1 to 3 नुसार हे इक्वल आहे. मग हे तिन्ही रेशो इक्वल आल्यामुळे तिकडे आपण एस टेस्ट ऑफ सिमिलरिटी वापरणार आहोत. देअरफॉर ट्रायंगल PQR सिमिलर टू ट्रायंगल LMN बाय एस टेस्ट ऑफ सिमिलरिटी. हे सर्वांना समजलं का कसं आलं ते. अशा प्रकारे आपण हे उदाहरण सोडवू शकतो. नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 1.3 मध्ये आपण एक्झाम्पल 4 बघणार आहोत. मी एक्झाम्पल नंबर 4 वाचतो, त्याकडे लक्ष द्या. इन ट्रायंगल ABC, AP परपेंडिक्युलर टू BC and BQ perpendicular to AC, B dash P dash C
A dash Q dash C, then prove that triangle CPA similar triangle CQB. If AP is equal to 7, BQ is equal to 8, BC is equal to 12, then find AC. या एक्झाम्पल मध्ये आपल्याला दोन गोष्टी फाइंड करायच्या आहेत. एक आहे फर्स्ट प्रूव्ह दॅट ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQB अँड सेकंड फाइंड AC. आता या दोन्ही गोष्टी आपण या डायग्राम मध्ये पाहणार आहोत. कशा प्रकारे फाइंड करता येईल आपण डायग्राम मध्येच फाइंड करूया आणि मग सोल्युशन कडे जाऊया. प्रत्येक वेळी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे त्या तीन गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. उदाहरणामध्ये एक्झाम्पल मध्ये आपल्याला काय दिलं आहे, काय सोडवायला सांगितलेलं आहे आणि काय कसं ते सोडवायचं आहे. यामध्ये आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे दोन गोष्टी सोडवायच्या आहेत. पहिली गोष्ट आपल्याला सोडवायची आहे ती प्रूव्ह दॅट ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQB. आता या ट्रायंगल मध्ये ट्रायंगल ABC मध्ये आपल्या एक्झाम्पल मध्ये दिलेला आहे ट्रायंगल ABC BQ परपेंडिक्युलर टू साइड AC and AP perpendicular to BC. हे आपल्या एक्झाम्पल मध्ये दिलेलं आहे. त्यानुसार आपल्याला कोणते गोष्टी आपल्याला इथे कॉन्ग्रुएंट मिळतात ते बघूया. एक्झाम्पल मध्ये तुम्ही पाहिल्यानंतर इथे तुम्हाला हा 90 अँगल आहे, हा 90 अँगल आहे. आता इन ट्रायंगल CPA आणि इन ट्रायंगल CQB या दोन ट्रायंगल मध्ये हे दोन अँगल जे आहेत हे 90 आहेत. म्हणजे पहिलं आपल्याला मिळालं अँगल CPA कॉन्ग्रुएंट टू अँगल CQB, इच अँगल 90 डिग्री. दुसरी गोष्ट आपल्याला इथे C हा दोघांसाठी C अँगल हा दोन्ही ट्रायंगल मध्ये कॉमन आहे. अँगल ACP कॉन्ग्रुएंट टू अँगल BCQ कॉमन अँगल. या दोन गोष्टी आपल्याला मिळाल्या. त्यानुसार ट्रायंगल CPA सिमिलर ट्रायंगल CQB बाय A टेस्ट ऑफ सिमिलॅरिटी पहिली गोष्ट आपण प्रूव्ह केलेली आहे. आता आपल्याला दुसरी गोष्ट काढायची आहे, त्याच्यामध्ये फाइंड AC. आता फाइंड AC काढण्यासाठी आपल्याला सिमिलर ट्रायंगलचा उपयोग करायचा आहे. सिमिलर ट्रायंगलच्या साइड ज्या असतात त्या प्रोपोर्शनल असतात. याचा उपयोग करून आपण एसीची किंमत काढणार आहोत. या ठिकाणी कोणत्या साइडचा रेशो घेणार आहोत ते पहा. आपल्या एक्झाम्पल मध्ये त्या साइड्स दिलेल्या आहेत त्या साइड्स त्यामध्ये यायला हव्यात. AC बरोबर 7, BQ बरोबर 8, BC बरोबर 12 असताना कशा प्रकारे रेशो येईल ते पाहूया. AP upon BQ is equal to AC upon BC. Reason is that corresponding side of the triangle are proportional. ह्या साइडचा रेशो आपण घेणार आहोत. त्याची किंमत टाकूया आपण, त्यांच्या किमती टाकूया. Therefore 7 upon 8 is equal to AC upon 12. Cross multiplication 8 into AC is equal to 7 into 12. Therefore AC is equal to 7 into 12 divided by 8. 12 आणि 8 हे 4 च्या टेबल मध्ये आहेत म्हणून 4 3 जा आणि 4 2 जा. Therefore AC is equal to 7 into 3 divided by 2. Therefore AC is equal to 21 upon 2. 2 ने डिवाइड केलं. Therefore AC is equal to 10.5 unit. Therefore AC is equal to answer is AC is equal to 10.5 unit. हे तुम्हाला समजलं का एक्झाम्पल कसं आलं ते. इथे आपण दोन्ही गोष्टी काढलेल्या आहेत आणि तुम्हाला मला वाटतं दोन्ही गोष्टी कशा काढल्या आहेत ते तुम्हाला समजलं असेलच. पुढचं नेक्स्ट एक्झाम्पल प्रॅक्टिस सेट 1.3 मधील एक्झाम्पल नंबर 6. पुस्तकामध्ये एक्झाम्पल नंबर 6 मी वाचतोय त्याकडे लक्ष द्या. इन ट्रेपेझियम
ABCD, side AB parallel to side BC, diagonal AC and BD intersect in point O. If AB is equal to 20, BC is equal to 6, OB is equal to 15, then find OD. नेहमीप्रमाणे आपल्याला त्या एक्झाम्पल मध्ये 3 गोष्टी लक्षात घ्यायच्या आहेत. पहिली गोष्ट, एक्झाम्पल मध्ये काय दिलं आहे, दुसरी गोष्ट काय सोडवायला सांगितलेलं आहे, आणि तिसरी गोष्ट ते आपण कसं सोडवणार आहोत. या ठिकाणी आपल्याला फाइंड करायला सांगितलेलं आहे ओडी. ते ओडी आपण कशा प्रकारे फाइंड करणार आहोत ते आपण या डायग्राम मध्ये पाहूया. पहिल्यांदा आपल्याला जो क्वाड्रिलॅटरल दिलेला आहे ट्रेपेझियम ABCD मध्ये, याच्यामध्ये 2 ट्रायंगल आपल्याला सिमिलर दाखवायचे आहेत, आणि 2 ट्रायंगल सिमिलर दाखवल्यानंतर त्यांच्या साइड करस्पॉन्डिंग साइडचा रेशो आपल्याला घ्यायचा आहे. मग अगोदर आपण प्रूव्ह करूया ट्रायंगल COD अँड ट्रायंगल COD अँड ट्रायंगल AOB हे सिमिलर दाखवूया. ते कशा प्रकारे सिमिलर दाखवतील ते आपण डायग्राम मध्ये पहा. लाईन AB पॅरल टू लाईन CD दिलेला आहे, आणि त्याच्यामध्ये आपण ट्रान्सव्हर्सल BD घेणार आहोत. त्यामुळे आपल्याला CDB अँड DBA हे अल्टरनेटिव्ह अँगल मिळतील, आणि अल्टरनेटिव्ह अँगल हे कॉन्ग्रुएंट असतात. मग पहिले घटक आपल्याला मिळाला. दुसरा आहे हा अँगल आणि हा अँगल, अँगल COD कॉन्ग्रुएंट टू अँगल AOB हे वर्टिकली अपोजिट वर्टिकली अँगल आहेत, वर्टिकल अपोजिट अँगल, आणि हे दोन्ही अँगल कॉन्ग्रुएंट असतात. 2 घटक मिळाल्यानंतर आपण त्या 2 घटकनुसार आपण हे काय करू दाखवू शकतो की ट्रायंगल COD अँड ट्रायंगल AOB हे सिमिलर आहेत हे आपण सिद्ध करू शकतो. मग सोल्युशन कडे जाऊया. साइड AB पॅरल टू साइड BC अँड लाइन AB इज द ट्रान्सव्हर्सल. फर्स्ट अँगल CDB congruent to angle ABD, alternate angles, that is angle CDO congruent to angle ABO. First, in triangle COD and triangle AOB, angle CDO congruent to angle ABO from 1 here. Second, angle COD congruent to angle AOB, that is reason is vertically opposite angle. Therefore, angle COD similar triangle AOB by a test of similarity. आपण हे सिमिलर दाखवलेलं आहे 2 ट्रायंगल. सिमिलर ट्रायंगलचे साइड घेणार आहोत आपण. त्या साइड अशा घ्यायच्या आहेत की ज्या आपल्याला एक्झाम्पल मध्ये दिलेल्या आहेत. OD अपॉन OB अँड CD अपॉन BA. Therefore, OD upon OB is equal to DC upon AB. Reason is corresponding side of the similar triangle. Therefore, OD upon 15 is equal to 6 upon 20. Therefore, cross multiplication OD into 20 is equal to 15 into 6. पुढे therefore OD is equal to 15 into 6 divided by 20. 15 and 20 हे 5 च्या टेबल मध्ये आहे. मग 5 ने डिवाइड केलं, 5 3 जा 5 4 जा. Therefore OD is equal to 3 into 6 divided by 4. Therefore OD is equal to 18 divided by 4.
Therefore, OD is equal to 4.5. 18 ला 4 ने डिवाइड केलं. Therefore, OD is equal to 4.5. And answer is OD is equal to 4.5 unit. सर्वांना समजलं असेल एक्झाम्पल ना. नेक्स्ट प्रॅक्टिस सेट 1.3 एक्झाम्पल नंबर 8. मैं एक्झाम्पल 8 वाचतो त्याकडे लक्ष द्या. In the figure, sec AC and sec BD intersect each other in point P, and AP upon CP is equal to BP upon DP. Prove that triangle ABP similar triangle CDP. आता नेहमीप्रमाणे आपण त्या 3 स्टेप पाहणार आहोत. एक्झाम्पल मध्ये काय दिलं आहे, काय सोडवायला सांगितलंय आणि ते कसं सोडवणार आहोत. ह्यामध्ये आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलं आहे ट्रायंगल एबीपी सिमिलर ट्रायंगल सीडीपी. आता ट्रायंगल एबीपी सिमिलर ट्रायंगल सीडीपी कसं प्रूव्ह करायचं आहे ते आपल्याला या ट्रायंगल मध्ये पाहायचं आहे, या डायग्राम मध्ये पाहायचं आहे. या डायग्राम मध्ये तुम्ही पाहिल्यानंतर तुम्हाला 2 ट्रायंगल दिसतील, ट्रायंगल एबीपी अँड ट्रायंगल सीडीपी. तुम्ही पाहिल्यानंतर लगेच तुमच्या लक्षात येईल की या ठिकाणी एक व्हर्टिकल अपोजिट अँगल दिसतोय आणि तुम्हाला गिवन मध्ये दिलेलंच आहे, एक्झाम्पल मध्ये दिलेलंच आहे एपी अपॉन सीपी इज इक्वल टू बीपी अपॉन डीपी हे दिलेलं आहे. म्हणजे दोन्ही ट्रायंगल मध्ये साईडचा रेशो तुम्हाला दिलेला आहे आणि एक आपण फाइंड केला तो व्हर्टिकल अपोजिट अँगल. मग आपण पाहूया, गिवन लिहूया. गिवन हे एक्झाम्पल मध्येच असतं, ते आपल्याला लिहायचं आहे. सेक एसी अँड सेक बीडी इंटरसेक्ट इन पॉइंट पी अँड एपी अपॉन सीपी इज इक्वल टू बीपी अपॉन डीपी. हे आपण गिवन लिहिलं. टू प्रूव्ह, जे आपल्याला प्रूव्ह करायला सांगितलेलं आहे, ट्रायंगल एबीपी सिमिलर ट्रायंगल सीडीपी. प्रूफ इन ट्रायंगल एबीपी अँड ट्रायंगल सीडीपी. या ठिकाणी आपल्याला गिवन मध्ये दिलेला आहे, साइडचा रेशो तो घेऊया. एपी अपॉन सीपी इज इक्वल टू बीपी अपॉन डीपी. रिझन इज गिवन. नंतर स्टेप आहे अँगल एबीपी कॉन्ग्रुएंट टू अँगल सीपीडी. रिझन इज दॅट वर्टिकली अपोजिट अँगल. हे वर्टिकली अपोजिट अँगल आहे. मग या ठिकाणी 2 साइडचा रेशो मिळाला आणि आपल्याला एक वर्टिकल अपोजिट अँगल हे एक जोडी मिळाली. म्हणून देअरफॉर ट्रायंगल एबीपी सिमिलर ट्रायंगल सीडीपी बाय SAS टेस्ट ऑफ सिमिलरिटी यानुसार हे प्रूव्ह झालेलं आहे. सर्वांना समजलं हे एक्झाम्पल? अतिशय सोपं उदाहरण आहे. साध्या पद्धतीने आपल्याला हे प्रूव्ह करता येतं.